तर तिकडे नागपूरमध्ये महानगरपालिकेचा गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे 34 नगरसेवक हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेत। काँग्रेसच्या नगरसेवकांनी ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांची गटनेता म्हणून निवड केलेली आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि आज काँग्रेसकडून गट स्थापन केला जात आहे। ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याची ती प्रक्रिया देखील थोड्या वेळात पूर्ण केली जाईल। संजय महाकाळकर आपल्यासोबत आहे। किती मोठी जबाबदारी आहे पक्षाने जे तुमच्या खांद्यावर टाकली? सर्वप्रथम तर या शहराचे प्रभारी रणजितदादा कांबळे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणालदादा चौधरी आणि या शहराचे सन्मान्य अध्यक्ष माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांनी जो निर्णय घेऊन ही जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, तर मागच्या 4 टर्मपासनं म्हणजे 3 टर्मपासनं आणि चौथ्यांदा पुन्हा मतदारांच्या आशीर्वादानं पुन्हा मी नगरसेवक झालेलो आहे आणि पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे ही पूर्णपणे निश्चितपणानं मी पार पडू। गटनेत्यामध्ये हा पालिकेतला विरोधी पक्षनेता असतो, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, यांच्या शहरातील पालिकेचा विरोधी पक्षनेता किती आव्हानात्मक वाटते? नाही, ही बाब तर तेवढी सत्य आहे, कारण की एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचं हे शहर आहे। परंतु एवढ्या मोठ्या नेत्यांचं शहर असतानासुद्धा ह्या शहरामधील जनता तेवढी त्रस्त आहे ना, कारण की प्रभागामध्ये फिरत असताना किंवा शहरामध्ये आमचा विकासाला विरोध नाही, विकास होत असताना पण जनतेला जो त्रास होत आहे, कारण जनतेला नागरिकांना पाहिजे का हो, स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे, साफसफाई असली पाहिजे, नियमित कचरा उचलणारे आले पाहिजे, ड्रेनेज सिस्टम चांगल्या राहिले पाहिजे। परंतु ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे ना, कारण की मागच्या 4 वर्षामध्ये या प्रशासकाच्या काळामध्ये जनता त्रस्त झालेली आहे आणि ह्या सर्व मोठ्या नेत्यांचं जर शहर असलं तरी सर्व आयुधांचा विचार करून आम्ही जनतेला न्याय देण्याचं काम करू। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।